संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाते, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे भले, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, तुका म्हणे सर्व सुख द्या संगती, घडेल पंगती संताजिया, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. विठाला विठाला. तुकाराम महाराज यांचा प्रसिद्ध आणखीन संतपर अशा प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगावर काही बोलण्याच्या पूर्वी दोन प्रास्ताविक शब्द बोलणं माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत अगत्याचं आहे. आणि ते बोलल्याशिवाय जगाला लोकाला काही कळणार नाही, म्हणून बोलायचं आहे. बोलायचं असं, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांनी संस्था स्थापन करून त्या संस्थेला 75 वर्ष झालेली आहेत आज. तन्निमित्त आळंदीला फार मोठा नाम सप्ताह मोठ्या प्रमाणात आणि सुरू आहे. आजी माझी सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी जमलेले आहेत, फक्त माझीच गैरहजेरी आहे तिथं. तेव्हा या ठिकाणी सुद्धा या भागामध्ये जोग महाराजाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नाम सप्ताह या भागात कधी झाला नाही, म्हणून आमचे हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांनी हा सप्ताह सुरू केला. आणि जगाला वारकरी शिक्षण संस्थेनं काय दिलं हे थोडं थोडं आणखीन उजेडात यायला लागले, अजून पूर्ण उजेडात आलेलं नाही. या महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार म्हणून आणखीन आपण ऐकतो, हे सगळे स्वामी महाराजांचे आणि जोग महाराजांचे उच्चिष्ट अशा प्रकारचे. च्या पावलावर पाऊल ठेवून संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी हा काही ना काहीतरी आपल्या भागामध्ये आणि कार्यक्रम राबवतो. हे पाहून मनाला अत्यंत आनंद होतो. यामध्ये काही आणखीन द्वेषी लोक असतात, चांगल्या कार्याला कलंक कसा लागेल असे आणखीन पाहणारी काही मंडळी असतात. त्याला काकदृष्टी म्हणावं. काय म्हणायचं त्याला? काकदृष्टीचे लोक असतात बरेचसे. एक गोरा एका झाडाखाली बांधलेला होता. कावळा आणि कावळी त्या झाडावरती बसलेले होते. आणि तो गोरा जो होता खिलारी गोरा होता, पांढरा शुभ्र. ती कावळी म्हणते, काय हो किती छान गोरा आहे हो, किती उत्तम आहे, अगदी अंड्यासारखाच दिसतो. तिला दुसरं काय आणखीन सुचणार आहे विचारीला. त्याने सांगितलं, काय चांगलं आहे, एखादं तरी क्षत पडलंय का त्याला, म्हणजे आपल्याला चोच हाणायला जागा एखादी तरी आहे का त्याला, आणि काय चांगलं आहे. म्हणजे चोच हाणायला जागा पाहणारी लोक सुद्धा या समाजात असतात, प्रत्येक ठिकाणी असतात. म्हणून संस्थेतून निघालेला विद्यार्थी त्याचं कार्य हे कधीही बंद पडणार नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी बंद पडण्याचा प्रसंग येईल त्या त्या ठिकाणी आम्ही पुढे होऊन ते सुरू करू. कारण हे एक कार्य जोग महाराजांचं आहे, कोणत्या एखाद्या व्यक्तीचं नाही आहे, कोणत्या एखाद्या धर्माचं नाही आहे, कोणत्या एखाद्या पंथाचं नाही, सगळ्याच आणखीन हे ठिकाण आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी चाललेले कार्यक्रम हाणून पाडण्याकरता काही मंडळी पुढे येतात. त्यांची दया करावी वाटते, यापेक्षा मी काही बोलत नाही. दया करावी वाटते. किती अज्ञान आहे त्यांच्या ठिकाणी. एखादा संस्थेतला विद्यार्थी असा एवढा समाज जमवतो आणि कीर्तन सप्ताह करतो, हे पाहून आनंद वाटायला खानदानी अंतःकरण लागतं. महाराज काय म्हणायचं त्याला? खानदानी अंतःकरण लागतं.
उदाहरण म्हणून सांगतो आमच्यातलं. पूज्य वैकुंठवासी गुरुवर्य भगवान बाबा यांच्या काळातली गोष्ट आहे ही. नाम सप्ताह संपला म्हणजे भगवान बाबांनी लालाला फेटा बांधावा आणि बाकीच्यांनी जळावं. त्यालाच का म्हणून फेटा बांधता? आम्ही काय आणखी म्हणत नाही, त्याला एकट्याला करू द्या बरं भजन, कसं रंगतं भजन ते पाहू. बाबा म्हणायचे, अरे लालाला पटका बांधल्यानंतर आनंद वाटावा याच्याकरता खानदानी माणूस पाहिजे. तसं खानदानी आणखीन माणूस पाहिजे प्रेम करण्याकरता या कार्यक्रमावर. जे खरेच हाडाचे खंदे आणि खानदानी असतील ते या कार्यक्रमावर प्रेम करतील, मदत करतील आणि या कार्यक्रमाचं जास्त स्वरूप कसं वाढेल याचा प्रयत्न करतील. मला वाटतं एवढं बोलल्यानंतर आणखीन काही बोलावं मी याबद्दल, असं काही आणखीन विशेष नाही. पण एवढी गोष्ट खरी की नामदेवाला ज्या ज्या ठिकाणी अडचण पडेल त्या त्या ठिकाणी आम्ही हजर आहे. कधी त्याने हात मारावी आम्ही ओ द्यायला तयार आहोत. ते जे कार्य करतात हे संस्थेचं कार्य आहे आणि संस्थेचा अभिमान आम्हा लोकाला आहे. जे संस्थेतून विद्यार्थी बाहेर पडले त्यांनाच आणखीन व त्याचं आणखीन महत्त्व कळणार आहे. जसं वांजबाईला कधी आणखीन व प्रसिद्धीच्या वेदना कशा माहिती होणार आहेत, कधीच होणं शक्य नाही. तसं आनंद वाटायला चांगलं अंतःकरण लागतं आणि म्हणून या कार्यक्रमाला मोठं स्वरूप आणा याहीपेक्षा काय तुम्हाला आणखीन वा हस्ते पर हस्ते जेवढं आणखीन मदत करता येईल तेवढी या संस्थांना करा, या संस्थांची भरभराट करा आणि असंच मला कीर्तनाला बोललीच जा. एवढं सांगून अभंगाकडे बोलतो. विठाला 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 आजे परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून कोणत्या का निमित्तानं होईना परंतु संत संगती करा असा आणखीन आपल्याला उपदेश करतात. माणसानं जीवनामध्ये येऊन एखाद्या वेळेला देवाची भक्ती नाही केली तरी चालेल, पण संत संग करा. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. बोला संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. लागला शेकाळ दात खातो कर करा. भयाले मोठे उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. संत संग धरा आणि भजन करा. भजनानं आणि संत संगानं तुम्ही उद्धारून जाल. अशा प्रकारचा सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला ठिकठिकाणी 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 देतात. त्यांनी स्वतः सुद्धा संत संगतीबद्दल बऱ्याचशा ठिकाणी आणखी मागणी केली देवाला. संत संग देई, संत संग देई, हे संत संग देई, संत संग देई, आणि क प्रवाही घालू नको. संत संग दे परमात्मन, बाकीच्या प्रवाहामध्ये घालण्याची मला गरज नाही. म्हणजे तुम्हा मला आणखीन संत संगती धरा असा उपदेश करतात, पण ते स्वतः संत संगती करीत नाहीत असं नाही, ते सुद्धा मागणी करतात. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सरा. विठाला 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 विठा ते आता मागणे ते तुझ
नाममुखी संत संग दे, मुखाला नामस्मरण आणि संत संग दे. संत संगती ही माणसाचा उद्धार करते, म्हणून जरूर संत संगती करावी. बाकी काही नाही करता आलं तर हरकत नाही. पण संत संघ हा असा महत्वपूर्ण आहे, न घडणारा पण प्रयत्न करून घडवावा संत संघ. त्याच्याकरता वाटेल त्या करण्याचा प्रसंग आला तरी चालेल, पण संत संगती करावी. कारण संत संघाचं महत्व अत्यंत विशद अशा प्रकारचं आहे, मोठं आहे. उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. ज्या वेळेला वसुदेवाच्या इथं नारद महर्षी आले, त्यावेळेला वसुदेवाने वर्णन केलेलं आहे. काय सांगावं महाराज नारदा, काय तुझा अधिकार? भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च, सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनां. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्याभय, तेथही विषमत्वा हे न समाये तुझ माझी. काय सांगावं नारदा तुझा अधिकार? अरे देवाचा अवतार होतो, एकाला आनंद वाटतो आणि एकाला भीती वाटते. कारण देवाचं कर्तव्य तेच आहे, भक्ताला खेपाया पाशी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची. भगवान अवतार घेतो धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करतो, नवीन धर्म आणखीन करीत नाही. जो जुना धर्म आहे तोच आणखीन त्याचे पुनरुज्जीवन करतो. पण पुनरुज्जीवन करण्याचं काम मारून मग करायचं, असं संताच्या इतिहासात नाही आढळणार आपल्याला. तेही संत आणि धर्माचं पुनरुज्जीवन करतात, धर्माची वाढ करतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबा, एवढं वाढवण्याकरता संतांचा अवतार असतो. तेव्हा संतही धर्माची संस्थापना करतात, पुनरुज्जीवन करतात आणि देवही करतो. पण दोघांच्या कार्यामध्ये भेद आहे. संतांच्या इतिहासामध्ये असं एकही उदाहरण आपल्याला आणखीन आढळणार नाही की एखाद्याला मारून आणखीन धर्माची संस्थापना केली संतांनी. शक्य नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागत असताना पहिल्यांदा आठवण कोणाची झाली? खळ, जे खळाची व्यंकटी सांडो. खळ मोर म्हटलं असतं तर ज्ञानेश्वर महाराजाला माऊली कोणी म्हटलं नसतं, लक्षात ठेवा बरं. खळ मोरो असं जर म्हटलं असतं तर माऊली कोणी म्हटलं असतं? ते माऊलीचंच अंतःकरण. खळाचा खळपणा नाहीसा हो. पहिल्यांदा त्याची आठवण झाली. जशी आई ही 7-8 लेकरं असतात तिला, पण सगळ्यात जे पोंगू आहे त्याची पहिली आठवण तिला होती. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा खळाची आठवण केली. विश्वात्मक देवाला प्रसाद मागत असताना, पसायदान मागत असताना पहिलं आणखीन पसायदान त्यांच्याकरता मागितलं. त्यांचा खळपणा नाही स्वभाव. त्यालाच म्हणायचं संत. विठ्ठल 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 संग संगती देई चरण सेवा. हा तुझा विसरण पडावा, जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी जीवा, हाची भाव माझी जीवा. पुरवी देवा मनोरथ, पुरवी देवा मनोरथ. बोला मनोरथ, पुरवी देवा मनोरथ. सेवा संत संगत
ठिकठिकाणी महाराजांनी संत संगती मागितली. कारण या जगामध्ये जर विचार केला तर संताजवळ ही समता असते आणि जगात विषमता असते. कधी समता येऊ शकत नाही आणि साधूजवळ कधी विषमता येऊ शकत नाही. याला व्यतिरेक म्हणायचं आहे. बरं, कुठेही जा भावना भो भावे भावना, हे जग ऐसा नावे भो भावे. म्हणून जगाच्या ठिकाणी विषमता आणि संतांच्या ठिकाणी समता असते. त्या नारदाचं वर्णन करीत असताना वसुदेवाने काही आणखीन त्याच्या मुखात नाथ महाराजांनी ओव्या घातलेल्या आहेत. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणवंदी, शेखी रामाचे सभे माझारी, आपतत्वे पै थोरी तुझी. काय सांगावं म्हणजे नारदा तुझा अधिकार. अरे रावणाचं आणि रामाचं वेळा भोपळ्यावर सख्य म्हणजे हाडवाई. पण रावणाच्या इथं नारद गेले की हो द्या कीर्तन म्हणायचं त्यांनी. आणि इकडं रामाच्या दरबारात आलं तर आप्तत्वानं थोरी होती. आप्त कोणाला म्हणायचं? मामा काका हे आप्त नाही, आप्तोस्त हितार्थ वक्ता, हित सांगणारा जो आहे. मग ते कटू असो सत्य असतं, कटू असून सत्य असतं, पण ते सांगणारा जो आहे त्याला खरं आप्त म्हणतात. आप्तोस्त हितार्थ वक्ता. अशी आप्तत्वानं रामाच्या दरबारामध्ये तुझी थोरवी होती. काय सांगू नारदा, तुझ्यामध्ये विषमता कधी आढळत नाही रे. जगात विषमता आढळते. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याचे घरी, शेखी कृष्णाचे सभे माझारे, विषम तुझ माझी असे ना. जरासंधाचं आणि कृष्णाचं हाडवैर महाराज. कित्येक वेळेला जरासंधाने कृष्णाचा पराभव केला. शेवटी भीमदादाला घेऊन गेले कृष्ण परमात्मा आणि भिक्षा कशाची मागितली? कुस्ती, मल्ल भिक्षा पाहिजे म्हणून. मल्ल युद्ध खेळायचं. म्हणजे कोण खेळणार? हा माझा भाऊ आहे. भीमाला 1000 हत्तीचं बळ होतं महाराज. त्याने काय करायचं, त्या जरासंधाच्या एका पायावर पाय द्यायचा आणि दुसरा पाय असा धरायचा, ते पार डोक्यापर्यंत 2 भांग करायचे त्याच्या. हे ब्रीद हिरण्यकशिपूचे परित्याशी तुझे कीर्तन रुचे, विषम तुझ माझी असे ना. काय सांगू नारदा तुझा अधिकार. अरे ज्याने आपल्या राज्यामध्ये फरमान काढलं होतं की माझ्या परवानगी वाचून कोणी नामस्मरण करायचं नाही देवाचं. राजकारच्या जमान्यामध्ये काही भोगलं आपण थोडंफार नाही. तालमत बजाव. बोले क्यों? हमारे माँ सब नमाज पढ़ रहे, हम क्या कर रहे? आम्ही काय भूताच भजन करतो काय? आम्ही देवाचंच करतो, तेही देवाचंच करतात. मग का बंधन घालता तुम्ही? पण नाही, तो काळच असा होता की तेरी चूप मेरी चूप कान काटून, अशा प्रकारचा काळ. एवढं पोरांनी जरी काही म्हणलं तरी गप्प बसावं लागत होतं असा. तसं यांनी फरमान काढलेलं की माझ्या राज्यामध्ये माझ्या परवानगी वाचून जो कोणी देवाचं नामस्मरण करील त्याला फासावर आणखीन लादलं जाईल, फाशी दिली जाईल त्याला. असा ज्या बहादरानं हुकूम सोडला तिथं नारदाने जावं आणि कीर्तन होऊ द्या म्हणायचं त्याने. मग कीर्तन करायचे. आणि गर्भात असताना ते संस्कार त्या प्रल्हादावरती झाले म्हणून महान भगवत भक्त निघाले. कोण? प्रल्हाद. गर्भावर संस्कार झाले ते. म्हणून गर्भवती बाईनं काय ऐकावं काय ऐकू नये, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, काय बोलावं काय बोलू नये, हे सर्व शास्त्र सांगतं. बुड्ढी सच कहते लेकिन सुनता कोण? विठाला विठाला विठाला. तू कीर्तन प्रवचन गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण करावं कसं नाही. आणखीन बा
मुलगा संत निघत नाही, पाहूया. महान भगवत भक्त आणखी निघालाच पाहिजे. आणि यांनी हुकूम सोडलेला आणि प्रल्हादाने तेच करावं नेहमी. तुम्ही कशाला शिकता हो नामा, घ्या तुम्ही हरीच्या नामा असं म्हणायचं. हा, सगळ्याला भजन करायला लावायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. टाळीवाज आहे. श्रीकृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हो, असं जर विचार केला तर. पण आता काहीतरी बोलावं लागतं. तसं पूर्ण आणखीन काही शुद्ध कीर्तन आपल्या गळी उतरत नाही म्हणून हे चिवडा, काही शेव, काही सटर बटर आपलं सांगायचं. तुमच्या आपल्या अंतःकरणात ओतायचा प्रयत्न आमचा असतो, एवढाच आणखीन त्याचा अर्थ आहे. सांगायचं तात्पर्य सगळ्या मुलाला भजन करायला लावायचं ना, आपणही करायचं. कधी ना कधीतरी हे महाराजांच्या कानावरती जाणार आहे, तेव्हा आपणच कोणीतरी कानावर घाला ना. शिक्षकांमध्ये विचार झाला, मग आता कोणाला पाठवायचं, कोण जातोय. मग त्यांनी एक म्हातारा शिक्षक निवडला. त्याला सांगितलं तुमचं पाहून झालंय, तुमचं खाऊन पिऊन झालंय, तुमचं भोगून सवरून झालंय सगळं. आता काय तुमचं आणखीन जास्त आयुष्य उरलं नाही. कारण तिथं रामनाम करतो म्हणजे की फाशीच होती ना. तुम्ही जाऊन सांगा. पण हा त्यांचं वारसा जेवलेला सगळ्याचं. झालं मुजरा वगैरे केला. कोण गुरुजी? म्हणजे जी हा. काय चालली शाळा, कशी काय चालली? फार उत्तम. मुलांचा अभ्यास अगदी चांगला. आमच्या चिरंजीवाचा कसा काय अभ्यास? फारच उत्तम आहे हो, अति उत्तम. ठीक आहे म्हणजे बाकी काही नाही. आपला मुलगा बोलाचा अभ्यास फार चांगला आहे, पण तुम्हाला जे आवडत नाही ते तुमचा मुलगा करतो म्हणा. काय आवडत नाही यांच्या लक्षातच येईना लवकर सरकारच्या. मला सगळं आवडतं म्हणले, मला काय आवडत नाही. अहो म्हणले ज्याच्याकरता तुम्ही फरमान काढलेला आहे तो आणखीन तुमचा मुलगा करतो. मग देवाचं नामस्मरण करतो म्हणजे तुम्ही म्हणा मला जगायचंय काही दिवस. मग त्याचा किती छळ केला महाराजा. त्याला तप्त तेलाच्या कढईमध्ये टाकलं तरी काही झालं नाही. ही शक्ती कोणाची? नामस्मरणाची. कडेलोट केला तरी काही नाही झालं. आईच्या हातानं विष पाजला तरी काही नाही झालं. ही शक्ती नामाची आहे. म्हणून सतत देवाकडे मागत असताना संत संग आणि मुखाला नामस्मरण मागत जावं माणसाने. विठाला विठाला विठाला. याचं तात्पर्य असा एवढा मोठा ज्यांनी फरमान काढला आपल्या देशात नामस्मरण करण्याचा असा हिरण्यकश्यप. सगळे प्रयोग केले त्या प्रल्हादावरती, पण प्रल्हाद काही मिळाला नाही. त्याला तर देवाचं नाव घ्यायचं नव्हतं. भूताची अवलाद होती ती. कळलं का? काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी हरे मुडा. ज्याच्या जोरावर तू एवढा शिरजोर झालास, तप्त तेलाच्या कढईत टाकलं तरी मेला नाहीस, कडेलोट केला तरी मेला नाहीस, विषप्रयोग करूनही तू मेला नाहीस. असा तुझा तो कोण कुठं आहे? प्रल्हादाने सांगितलं बाबा तू कुठं नाही हे मला सांगा. तो नाही आईचा ठाव उरला शेकवण, तो नाही आईचा ठाव उरला शेकवण, संपूर्ण गगन जैसे. मग त्यांनी सांगितलं या खांबात आहे का? म्हणले हो. हे सगळ्याला माहिती आहे आपल्याला. पुढचं खांबावरील हात मारली दुर्जने, स्तंभी नारायण प्रकटले. भगवंताला
राग चाला होता त्याचा, एकदा प्रगट होऊन कधी त्याच्या नरडीचा घोट घेतो इतकी घाई झाली होती. सारखा घुर 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 आणखीन त्या सभा मंडपामध्ये परमात्मा फिरत होते. हा दुश्मन कुणीकडे बोट दाखवतोय आणि मी कुठं प्रगट होऊन त्याचा आणखीन निपात करतोय, अशी घाई झाल्यामुळे त्याने बोट दाखवता क्षणी लात मारल्याबरोबर प्रगट झाले, त्याला खलास केलं. हे नामस्मरणाचा प्रभाव आहे महाराज. नामस्मरण आणि गर्भावरती परिणाम झाले, त्यामुळं हरिभक्त आणखी निघाले. म्हणजे संतांच्या संगतीत ऐकलेलं नामस्मरण सुद्धा महत्वपूर्ण असतं. संत संगती किती महत्वपूर्ण असेल, काही जरी झालं तरी संत संगती करण्याचा प्रयत्न करीत जावा. ज्यांच्या ठिकाणी विषमता नाही असे जे संत, त्यांची संगती आणखीन करण्याचा प्रयत्न करीत जावा. माणसाने कुठल्या का निमित्तानं होईना त्यांची संगती घडावी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, होय न ज्याचे द्वारी श्वान यादे, समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, आगम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुठल्या का प्रसंग नव्हे पण संताची संगती घडावी. कुत्र होण्याचा प्रसंग आला तरी चालेल, पण संताची संगती घडावी. शिवीन उच्चिष्ट लोळे नांगणी, वैष्णवांचे नाणी होईन किडा. किडा होण्याचा प्रसंग आला त्यांच्या नाण्यातला तरी संत संगती पाहिजे. त्यांच्या दारात किरसुण्याचा जन्म घेता आला तरी घ्यावा, आपण संत संगती करावी. असा महत्वपूर्ण सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराज तो आम्हाला देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संगत केल्यानं काय होतं, तेथे राम नाम होईल श्रवण. घडल भोजन उच्चिष्टाचे, घडल भोजन उच्चिष्टाचे. संत संगती का करावी, त्यांच्या संगतीत नामस्मरण ऐकायला मिळतं. तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन. त्यांच्या संगतीत भोजनही करायला मिळेल. फार प्रकार असतात महाराज संगतीमध्ये. काही लोकाला संगत मंत्रेची आणि पंगत सामान्य माणसाची. फार थोडे लोक असतात संगतही मंत्र्याची आणि पंगतही मंत्र्याची. काही लोक देवाच्या संगतीत असतात पण पंगत मात्र पैशाची असते त्यांना. पंढरपूरचे बडवे, टाक पैसा पड पाया हो बाजूला. संगत कोणाची, देवाची, आणि पंगत कोणाची. असं बऱ्याच वेळेला घडतं. पहा, संताची संगत आणि पंगतही संताची घडण्याकरता नशीब लागतं महाराज. बरं, तुम्ही जरा 9वे अध्याय पहा. अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी तुला आज एक ज्ञान सांगणार आहे. श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. विज्ञान सहित ज्ञान तुला मी सांगणार आहे. असं ज्ञान सांगत असताना अर्जुनाने प्रश्न केला, का हो देवा, इतकं चांगलं ज्ञान इतकं सोपं प्राप्त करायला, इतकं पवित्र, पण लोक त्याच्याकडे का धाव घेत नाहीत. 3रा श्लोक. अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी.
पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी बारदारीची टीका केली. त्याच्यामध्ये सुद्धा संगत कोणाची पंगत कोणाची हा विश्लेषण केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याच्यामध्ये पाहे पाजूर पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, परिते अभेरोनी गोचीड अशुद्धची सेवी. दुधाची आणि पंगत रक्ताची. कोणाला? घोसडाला. का कमलकन्ना आणि दरदुरी नांदणूक एकेचे घरी, परिपराग शेविजे भ्रमरी येरा चिखल चिवरे. संगत कमळाची, पंगत चिखलाची. आणि ज्यांना संगत कमळाची नाही ते हजारो कोसरून येतात आणि त्या कमळाचा आस्वाद सेवन करून घेऊन जातात. संगत जरी आणखीन त्या कमळाची तात्पुरती त्यांना असते तरी आस्वाद मात्र त्यांना पंक्तीला मिळतो ना. तरी दैवाच्या परिवरी लोह्यार उतल्या हाती सहस्त्रवरी परितेत बैसोनी उपवास करी. का दरिद्रीजी, का शब्द घातलाय तिथे? संगत मोहरांची आणि पंगत मधुकरीच्या फडक्याची गाठी. अरे एक विधभर उकरलं तर आणखी मोहराचे मोहरा सापडले असत्या, पण दरिद्री मनुष्य त्याला काय करतात? विठाला विठाला विठाला. संत संगतीमध्ये भगवंताचं नामस्मरण ऐकायला मिळेल आणि एखाद्या वेळेला त्यांच्या पंगतीचा लाभ मिळेल. हा त्यांच्याजवळ असतो म्हणून संत संगती करावी. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. मग काही करण्याचा जरी प्रसंग प्राप्त झाला, कामारी बटिका सेवेचा सेवक. कामारी बटिका सेवेचा सेवक. रंग तेथे भले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की नाही एका ठिकाणी, तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाजी मज. कामारी, काम करणारी बाई संताच्या एक. बटीक, बटिकेचा अर्थ स्पष्ट आहे. मी कशाला आणखीन तोंड वाटवू माझं? नाही, त्या बटिकेची जरी आणखीन दासी असते, तिची दासी होण्याचा प्रसंग आहे, त्याचा दास होण्याचा प्रसंग आला तरी चालेल. दासाचा दास, दासाचा दास, दासाचा दासाचा आणखीन जरी प्रसंग आला तरी मी होईल, पण संत संगती घडू दे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. का? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. फक्त नामस्मरण ऐकण्याकरता आणि पंक्ती करता एवढा आणखीन संताची संगत करायची का? एवढंच नाही बाबा. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, सोडानी समज जगनी राहिला. धन्य धन्य संताचे शरण बोला. धन्य धन्य संताचे शरण. तेथे लक्ष्मी जय शोभे नारायण. देव वेळावला वैकुंठ जोडा निगंत जगनी राहिला. हे वैकुंठ जोडा निगंत जगनी राहिला.
देव वेडावला वैकुंठ सोडोनी, संत सदनी राहिला धन्य धन्य संताचे सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. अरे ज्या सुखाकरता देव सुद्धा वेडा झाला आणि संताच्या घरी पळू लागला, असं सुख संताजवळ आहे. विशेष सुख अशा प्रकारचं. त्या सुखाकरता का होईना संताची संगती करा. अहो देव म्हणून तर नेहमी आणखीन जिथे राहतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझ्या भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी पाहू करा हरी कथा. कोठे नका पाहू करा हरी कथा, हे अवचिता सापडेल. मी कुठंच सापडायचो नाही, वैकुंठात सापडायचो नाही, योग्याच्या हृदयात सापडायचो नाही. फक्त या ठिकाणी माझे भक्त भजन पूजन करतात त्या ठिकाणी मी उभा असतो. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. बोला चरणाची शोभा, तेथे असे देव उभा, दिशे समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, दिशे समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. त्याला शोधायचं असलं तर फक्त संताच्या घरी शोधा. जिथं कीर्तन प्रवचन चाललेत तिथं शोधा. काय हो जागरी अगरे न जांग जागरी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संत समागम, संताच्या संगतीत देव असतो. सांगायचं तात्पर्य माझं असं आहे. म्हणून संत संगती धरा. देवाची भेट ताबडतोब होईल तुम्हाला. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती, संताजिया सुखही प्राप्त होईल, देवही प्राप्त होईल. आणि संताच्या संगतीत नामस्मरण आणि उच्चिष्ट खाण्याचा योग येईल. उच्चिष्ट खाणं हा ज्याच्या त्याच्या किंवा श्रद्धेचा भाग आहे. त्याचे दोन प्रकार. वचन न मोडी बोलिले हे तुका म्हणे यश सेविनावडे. तुकांच्या शब्दा बरहुकूम वागणं हा एक अर्थ. आणि प्रत्यक्ष ताटातलं उष्ट खाणं ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय. याला काही आणखीन कोणाला गालबोट लावता येणार नाही. आणि म्हणून साधूची संगती करावी माणसाने. आणि साधूच्या संगतीत या दोन्ही तिन्ही गोष्टी घडतात. म्हणून तुका म्हणे तेथे तुका म्हणे सर्व सुख द्या संगती घडेल पंगती, संताची तेथे राम नाम होईल श्रवण,
घडेल भोजन उच्चिष्टाचे विठोबा रखुमा विठोबा. हो महाराज, तुम्ही संत संगती करा, संत संगती करा असं सांगता. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजही संत संगती आम्ही करतो, तुम्ही करा असं सांगतात. पण संत कोणाला म्हणावं हे आम्हाला जर कळलं नाही तर आम्ही संग कसा करावा? संत कोणाला म्हणतात? आला केवढा प्रश्न दांडका आला बघ. दुपारीच नामदेवाने सांगितलं, संत संगती घडण्याकरता पुण्याई लागते, पुण्याई. विठाला विठाला विठा रोकड्या लयजे पाठोवेटी तै होय भेटी हरप्रियाची. भगवंताच्या भक्ताची भेट होणं त्याच्याकरता पूर्वपुण्य जबरदस्त लागतं, तर भेट होते. एक नाही तर आपण स्वतः संत आणखीन व्हावं लागतं, त्यावेळेला भेट होते. दोन जबरदस्त साधन आहेत महाराज संत संगती करण्याची. एक तर अमाप संत आणखीन अमाप पुण्याही पाहिजे आपल्याजवळ, तेव्हा संत संगत घडते. घडते पण संत कोणाला म्हणतात? मोठा अवघड प्रश्न आहे बा हा. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एखादा चोरही समाधी लावतो आणि एखादा साधू समाधी लावून बसतो. कोण साधू याच्यातला? खरा साधू कोण? ओळखणाराच आहे महाराज, बाकीच्याला काय त्याच्यातलं? संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. काही अंतर्लक्षणं आहेत, काही बाह्य लक्षणं आहेत. अशा या अंतर्बाह्य लक्षणाने युक्त असणारा संत, संत या जगात नाहीच असं म्हणण्याचं धाष्ट्य कोणी करू नये, धैर्य दाखवू नये असं म्हणण्याचं. कारण असं आहे, जोपर्यंत संत आहेत या जगामध्ये तोपर्यंत हे जग चाललेलं आहे. संताशिवाय हे जग चालणं अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. मग ते कुठे एखाद्या डोंगरात बसले असतील, कुठे एखाद्या शिवालयात बसलेले असतील, पण त्यांना ओळखणे कठीण आहे हो. लक्षणानं जरी म्हटलं तर हे कळले पाहिजे त्यांना लक्षण. बाह्य लक्षणं कोणती? गोपीचंदन ओटी तुळशीचा माळा मिरविती गळा रे, ताळ मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव, ताळ मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव, सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, गाणे नामावळी रे, नाचानंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा रे. गोपीचंदन लावला, अष्टगंधा लावला, उटी लावली म्हणजे संत झाला असं नाही. संत बनण्याची एक पायरी. माळ घातली म्हणजे संत झाला असं नाही. संत बनण्याची ती एक पायरी. संत पदवी लांब आहे अजून. कोणाचा जर असा भ्रम असेल की माळ घातल्यानं संत बनतो तर ही खोटी समजूत आहे. गंध लावण्यानं संत होतो ही खोटी समजूत. त्याच्या ठिकाणी ही लक्षणं पाहिजेत. बाह्य लक्षणं कशा करता? अंतःशुची करता. बाह्य लक्षणाची एवढ्याच करता गरज आहे की अंतःशुची होते. समजा एखादा माळकरी तमाशाला गेला, इकडे काय की मला असं दिसतंय जरा चुळबुळ झाली इकडे, जरा जात असला तर जाऊ नका, मेहरबानी करा बाबा माझ्यावर. एखादा माळकरी चुकून माकून जर तमाशाला गेलाच त्याचं मन तरी त्याला खातं मारायचं. पण गळ्यात माळ घातली,
आपण का लावलो हे बरोबर नाही केला. आपल्या गळ्यात माळ आहे आणि आपण दारू पितो हे बरोबर नाही असं मन तरी चावतं. म्हणून बाह्य लक्षण ही अंतःशुचीला कारणीभूत आहे. गंध लावला एखाद्या ठिकाणी वेड्या ठिकाणी जाऊन काही खाल्लं मन तरी कचरतच. आपले हे बरोबर नाही. लोक काय म्हणतील आपल्याला. लोकांचं तर अगोदर चाललेलंच आहे. मग काय बुवा म्हणजे मेले. काय गोपीचंदन लावला आणि मटरीचे दिवे लावले. एखादा पश्चाताप पावतो. असे लोक नाव ठेवायला लागले म्हणजे त्याला वाटतं काय करावं आहे. गंध लावायचा सोडावा का माळ काढून टाकावा. कच्च्या तेलाचं असलं तर सोडून टाकतो. गंध लावतो. काय मी ह्या राड्यात पडत नव्हतो. लोकांनी मला घोळू त्याच्यात पाडलं बघा. म्हणजे काय त्यानं तरी काय दोष द्यावा. आपल्या नशिबाचा दोष. तरी कसे हो इकडून मारतेत इकडून मारतेत. म्हणजे मुद्रिका लावताना काय लोक असतील कोणास. तेवढं नसतं पण केलं पण ह्या पोटाला आग लागली बघा. हा गंध लावतो लोक असा अर्थ काढतात. असं विचित्र प्रसंग आहे महाराज या जगामध्ये. अभक्ताचे गावी काय साधू म्हणजे काय व्याघ्रवाडा गाय सापडली तसा प्रकार होतो कधी कधी. एखादा सांगायचं तात्पर्य की बाह्य लक्षणं तर पाहिजेतच पाहिजेत पण अंतर्लक्षणं जरूर पाहिजे. सतत कृष्ण मूर्ती सावळी सतत कृष्ण मूर्ती सावळी हृदय कमळी हृदय कमळी शांती क्षमात या जवळी शांती क्षमा या जवळी जीवे भावे अनुसरला जीव भावे अनुसरला आले हरीचे विनोद आले हरीचे विनोद आले हरीचे विनोद. सावळ्या आणखीन बा विठ्ठलाची कृष्णाची मूर्ती सतत आणखीन खेळणं हे अंतर्लक्षण. तसं भागवतामध्ये तर पुष्कळ लक्षणं सांगितली मला. निरपेक्षम निर्वैरम समदर्शनम. एकेकाचं व्याख्यान करायला गेलं ते एक तास लागला. अशा प्रकारची हे लक्षणं. अशा अंतर्लक्षणाने आणि बाह्य लक्षणाने युक्त असणारे असे संत त्यांना संत म्हणावं ओळखावं आणि त्या संताची संगती करीत जावी. त्या योगानं आपल्या अंतःकरणातले दोष जातात. संत संगतीनं नामस्मरण